सुरुवातीला बातमी आहे रायगडमधून। रायगडच्या अलिबागमध्ये पांढरा कांदा बाजारात दाखल झालाय। त्याची विशिष्ट चव आणि औषधी गुणधर्मांमुळे या कांद्याला मागणी जास्त होतीये। यंदा पांढरा कांदा बाजारात उशिराने आलाय। अवकाळी पावसाचा या कांदा पिकाला फटका बसलाय, त्यामुळे याचं अपेक्षित असं उत्पादन निघालेलं नाही। याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। विशिष्ट चव आणि औषधी गुणधर्म यामुळे प्रसिद्ध असलेला अलिबागचा पांढरा कांदा आता बाजारात यायला सुरुवात झालेली आहे। कांद्याच्या काढणीचं काम देखील वेगात सुरू आहे। त्याचबरोबर या कांद्याच्या माळा बनवण्याचं काम जे आहे त्या इथं या महिला करतायत। या कांद्याच्या माळांची विणी जी आहे ती विणी देखील अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। आणि या कांद्याच्या माळा बनवून त्यांची रास या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि हा कांदा आता बाजारात जाणार आहे। आपल्यासोबत इथले शेतकरी जे आहेत सतीश म्हात्रे ते देखील बोलण्यासाठी आहेत। काका, यंदा कांदा थोडासा बाजारात उशिरा येताना दिसतोय, तर काय नेमकं कारण आहे आणि यंदा कांद्याची स्थिती कशी आहे, उत्पादन कसं आहे आणि भाव कसा मिळतोय? कांदा बाजारात उशिरा येतोय कारण पाऊस लांबल्यामुळे 15 दिवस ते 20 दिवस पाऊस लांबल्यामुळे 15 दिवस कांदा लेट बाजारात येते। पण कांद्याची स्थिती बऱ्यापैकी आहे। कांदा चांगला मार्केटला सध्या पोहोचलाय। कांदा पुण्याच्या मार्केटला किंवा वाशी मार्केटला, अलिबागच्या लोकल मार्केटला कांदा पोहोचलाय आणि रेट पण चांगल्या बऱ्यापैकी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजयसह प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड। दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा आंबा पिकाला आता फटका बसू लागलाय। फुलगळ आणि फळगळतीनं शेतकरी हवालदिल झाले। शिवाय आंब्याच्या झाडावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं पांढरी पडतीये। महागड्या औषधांची फवारणी करूनही आंब्याचा मोहोर गळून पडतोय। गेली वर्षीच्या तुलनेत यावर्षी वातावरणाच्या बदलामुळे भरपूर नुकसान आहे। 50% जवळपास आज घडीला हे झालेलं आहे, गळती झालेली आहे बऱ्याच प्रकारात। महागडी औषधं फवारून बी शेवटी निराशाच पडलेली आहे आमच्या हाती। बदलत्या वातावरणात भुरी रोग, बुरशीजन्य रोग या रोगामुळे जे फ्लोरा तर करपलेलाच आहे, मात्र आज घडीला जे फळाची सेटिंग झालेली आहे त्याच्यात पण मोठ्या प्रमाणात घट चालू झालेली आहे, गळती चालू झालेली आहे या वातावरणाच्या। आज घडीला 50% उत्पन्न घटलेलं आहे। इथून पुढे अजून 3 महिने पीक हातात याला वेळ आहे। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन इथं शेतकऱ्यानं 1.5 एकरात सेंद्रिय पद्धतीनं पपईची लागवड केली। दर्जेदार उत्पादन घेतल्यानं शेतकऱ्याला याचा फायदा झालाय। शेतकऱ्यानं पपई व्यापाऱ्याला न विकता स्वतः ग्राहकांपर्यंत पोहोचवत लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलंय। मी 1.5 एकरात 1500 झाड लावलेलं आहे। सेंद्रिय खतामुळे मला चांगली क्वालिटी मिळाली आणि मी त्या जवळपास 4थ्या महिन्यात लागवड केली। 4थ्या महिन्यापासून समजा मला 11व्या महिन्यापासून माझ्या इकरीला माल आला, तर ग्राहकाची चांगली समाधानी झाली आणि त्याच्यामुळे मला पैसे बी चांगला मिळाला। 20 ते 25 रुपये भाव आपल्याला मिळाला, त्यामुळे 3-3.5 लाख रुपये आपल्याला उत्पन्न मिळालं आणि त्याच्यानंतर आता 1.5-2 लाख रुपये आणखी मिळतील अशी आशा आहे। भंडारा जिल्ह्यात कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनात जिल्ह्यातील बचत गटांनी तयार केलेले विविध गृहोपयोगी साहित्य विक्रीसाठी आणण्यात आलं। तसंच कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याचा फायदा कसा पोहोचवता येईल या हेतूनही वेगवेगळे स्टॉल्स लावण्यात आले। शेतकऱ्यांना तंत्रज्ञान मिळावा, योग्य बी बियाणे मिळावे, विविध प्रकारची बी बियाण्याचे स्टॉल या ठिकाणी, यंत्रसामुग्री, अत्याधुनिक यंत्रसामुग्री शेतकऱ्यांसाठी त्याची सुद्धा प्रदर्शनी लागलेली आहे। नवीन यंत्रसामुग्री या ठिकाणी आलेली आहे। सोलर पंप सुद्धा या ठिकाणी त्यांचं डिमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी आलेलं आहे। आमचा प्रोडक्ट आहे मिरची पावडर, हळद पावडर, धनिया पावडर, कच्ची हळद हे असं आमच्या प्रोडक्ट आहे आणि आमच्या कृषी प्रदर्शनीमध्ये आमच्या प्रोडक्टला उत्कृष्ट प्रतिसाद आहे। तिकडे जुन्नर तालुक्यात द्राक्ष हंगामाला 20 दिवसांपासून सुरुवात झाली आहे। जुन्नरच्या द्राक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारात 530 ते 560 रुपये प्रति 4 किलो असा दर मिळतोय। मात्र उत्पादनात 40 ते 50% घट झाली आहे, त्यामुळे बाजारपेठांमध्ये मालही कमी येतोय। सप्टेंबर महिन्यामध्ये जो आम्हाला सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये जो पावसाचा फटका बसला होता, त्यामध्ये घड कमी येणे, घड जिरणे, गळ कुजवणे अशा भरपूर प्रमाणात नुकसान झालं होतं। जवळजवळ 100% पैकी 40% नुकसान झालं होतं। त्याच्यानंतर आता चांगले म्हणजे दिवस आलेले ते, पण बाजारभाव सुद्धा 110-115 पर्यंत आहेत।
लोकल मार्केट 100 रुपये, एक्सपोर्ट मार्केट 110 ते 140 रुपयापर्यंत आहे. पण त्यामध्ये नुकसान झाल्यामुळे ओव्हरऑल जे इन्कम व्हायला पाहिजे होती तेवढी म्हणावं अशी भेटत नाही. तिकडे वाशिम जिल्ह्यातील डव्हा यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. ही यात्रा केवळ धार्मिक नाही तर सामाजिक आणि कृषीदृष्ट्याही महत्त्वाची मानली जाते. जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील विविध ग्रामीण भागातील हजारो शेतकरी या यात्रेला आवर्जून हजेरी लावतात. श्री क्षेत्र डव्हा या ठिकाणी नाथनंगे महाराज यांच्या यात्रेनिमित्त खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक भक्त येत असतात आणि त्यामध्ये आपल्या परिसरातील जिल्ह्याबाहेरील शेतकरी सुद्धा या ठिकाणी येतात. याचाच उपयोग घेण्यासाठी आणि शेतकरी बांधवांना कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार होण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत आपण भव्य कृषी प्रदर्शनी आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करतोय. गमाई माता स्वयं सहायता समूह ढोरखेडा यामधून आम्ही प्रोडक्ट आणलेले आहे. डव्हा इथे भव्य यात्रा भरलेली आहे. यामध्ये कृषी प्रदर्शनी यामध्ये उमेद मार्फत बचत गटाचे स्टॉल लागलेले आहेत. या मार्फत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि पैसे सुद्धा विक्री सुद्धा चांगली होत आहे. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.